सो आत्ता अर्ध्या रस्त्यात पोचलोय, पण अचानक बॅक पेन करायला लागलं खूप. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, तर स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे पुणेकर सुजेश. तर भरपूर दिवस झाले व्हिडिओ केला नाही, कारण की थोडंसं कॅमेराचा इश्यू होता, एकच आहे आपल्याकडे तो पण, त्यामुळे थोडंसं इश्यू होता, त्यामुळे व्हिडिओ काढला नाही. दिवाळी गेलं, तुम्हाला वाटत असं दिवाळीचं काही नाही, बाग सण झाले सगळे, त्याचं व्हिडिओ काही टाकलं नाही आहे. तर थोडंसं कॅमेरा इश्यू होता, त्यामुळं मी काही केलं नाही. तर आता आपला कॅमेरा एकदम ठीकठाक ओकेमध्ये आहे. तर आता चाललो आहे मी एका ठिकाणी, पार्टी, तिथं प्रायव्हेट पार्टी आहे, जरा एन्जॉय मस्ती करायला चाललो आहे. तर तिकडं गेल्यावरती तुम्हाला दाखवतो तिथला सगळं कसं प्रायव्हेट पार्टीचं अरेंजमेंट केलेलं आहे, कसं काय केलेलं आहे ते. तर फर्स्ट ऑफ ऑल सॉरी की इतके दिवस व्हिडिओ आला नाही आहे, कारण की रिझन तर तुम्हाला सांगितलंच आहे मी. काहीतरी चावतंय रे इथं, तर आता डायरेक्ट निघतो तिकडे जाऊन तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. सो आत्ता अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे, पण अचानक बॅक पेन करायला लागलं खूप. अचानक खूप बॅक पेन करायला लागलं, त्यामुळं थांबलो जरा, निघतो लगेच इथनं. तर आत्ता थांबलोच, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, आत्ता जस्ट आठवली. तर नेक्स्ट मंथमध्ये प्लॅन आहे ट्रिप काढायचा, कुठेतरी जाणार आहे, पण ते तुम्हाला दाखवून, ते कुठं जाणार आहे, काय जाणार आहे त्या दिवशी दाखवून. पण नेक्स्ट मंथमध्ये फिक्स आहे की ट्रिप हे निघणारच आहे माझी. खूप दिवस झालं घरीच बसून होतो, कुठं काय गेलो नाही, म्हणजे आउट ऑफ पुण्याच्या बाहेर. तर म्हटलं विचार केला की नेक्स्ट मंथमध्ये प्लॅन करू आणि जाऊ. 1 hour later. सो नाव आत्ता मगाशीच पार्टी संपली, घरी जाऊन फ्रेश झालो आणि आत्ता जस्ट बाहेर आलो. आणि काय ना, आता संध्याकाळचे वाजलेत आत्ता 8. आता इथून निघतो डायरेक्ट, मित्र येतात त्यांना भेटतो आणि मग घरी जातो. Day 2. सो नाव इज अ सेकंड डे. तर आज मी घेऊन चाललो आहे मर्सडीज, आणि चाललो एक मित्राचं लग्न आहे, तर तिथं चाललो आहे. तर मर्सडीज ही फुल विंटेज आहे, म्हणजे खूप जुन्या काळातली मर्सडीज आहे. मे बी 19 मधलीच ही, मे बी मर्सडीज 19-2000 मधलीच ही मर्सडीज असेल. तर तुम्हाला दाखवतो त्याचं इंटेरियर कसं आहे ते. तर ही गाडी फुल ऑन ऑटोमॅटिक आहे. तर फक्त असतं पार्किंग, रिव्हर्स, न्यूट्रल, आणि आपण जे प्लस मायनस म्हणजे गेअर टाकतो तर फक्त डीवरती टाकायचं, गाडी पुढं मागं होऊन जाते. सॉरी, पुढं मागं नाही, पुढे जाते, म्हणजे प्लस प्लस ते ऑटोमॅटिक गेअर पडत राहतात तिचे. आणि ह्याचं मेन म्हटलं तर हँडब्रेक ही खाली असतं त्याच्या पायापाशी, आणि हे करायचं असेल, रिलीज करायचं असेल तर हे फक्त
ओढायला लागतं. सो नाव आत्ता जस्ट लग्न सगळं झालं आणि आता घरीच चाललंय. आता अभिषेककडे गाडी दिली. आपला अभिषेक भाऊ गाडी चालवतोय. म्हणजे या गाडीचा एक्सपिरियन्सच वेगळा एकदम. ऑटोमॅटिक गाडी आहे. फक्त काय एक्सिलेटर आणि ब्रेक बस एवढंच दोन याचाच संबंध असतो गाडी चालवताना. पण तेवढी पण रिक्स आहे. ज्याला जमती त्याला जमती. कारण की ह्या गाडीचं कसं आहे ग्राउंड क्लिअरन्स खूप कमी. त्यामुळे स्पीड ब्रेकर आलं की ही गाडी डायरेक्ट खालनं घासते. त्यामुळे स्पीड ब्रेकरवरनं एकदम स्लोली अशी वाकडी टाकून मग टाकायला लागते. त्याशिवाय गाडी पुढे जातच नाही. खालनं पूर्ण घासते. तर आता जातो चाय बी पितो देन हॉटेलवर. तर सो आत्ता जस्ट हॉटेलवरती आलो. थोडंसं फ्रेश झालो. व्हिडिओ आता स्टॉप करायचा इथं वेळ झालेली. भरपूर दिवस झाले व्हिडिओ आला नाही. तुम्हाला मगाशी रिझन सांगितलंच आहे मी की व्हिडिओ का नाही आला. आय होप आता ह्या पुढं मी रेग्युलर नाही तर पण असे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ काढायचा मी प्रयत्न करेन. कारण की टाईम भेटत नाही तसं मला. तर त्यामुळं व्हिडिओ थोडंसं लेट पण होऊ शकतो. प्लस नेक्स्ट मंथमध्ये प्लॅन आहे. ट्रिप आहे ती तुम्हाला सांगितलंच आहे मी मागाशी. पण ते आत्ता सांगणार नाही मी तुम्हाला कुठं जाणार आहे काय जाणार आहे. ते ज्या दिवशी जाईल त्या दिवशीच तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दिसेल की कुठं जाणार आहे काय जाणार आहे. म्हणजे थोडीशी हिंट देतो. समुद्राच्या किनारीच जाणार आहे अशी जागा आहे ती. तर आजच्यासाठी बस एवढंच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर यापुढं जसं ट्राय करेन मी की व्हिडिओ काढायचे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे. मी काय काय करतो ते. आत्ता रिसेंटलीमध्ये खूप काही अशा ठिकाणी जाऊन आलो मी. पण ते मी केलं नव्हतं व्हिडिओ शूट. कारण की कॅमेरा थोडासा इश्यू होता त्यामुळं. तर ह्याच्यापुढं असं काही होणार नाही. तर तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ दिसतील. तर आजच्यासाठी एवढंच. गुड बाय.